नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 377 आणि 378. साधक विचारतो, जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या अवस्था तुम्ही आमच्या सारख्याच अनुभवता काय? साधक निसर्गदत्त महाराजांना विचारतो, जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या 3 अवस्था तुम्ही आमच्या सारख्याच अनुभवता का? यावर महाराज म्हणाले, मला तिन्ही अवस्था एका सुषुप्तीप्रमाणेच आहेत. श्री रमण महर्षी पण म्हणत, मी जागृत सुषुप्ती अवस्थेत आहे आणि तुम्ही मात्र जागृत स्वप्न अवस्थेत आहात. मलाही वाटते तुम्ही जागे असूनही जणू झोपेत स्वप्नच बघत आहात आणि तुम्ही तुमच्या कल्पनेने, संस्काराने, पूर्वधारणेमुळे तयार झालेले जग तुम्ही तुमचे स्वप्न पहावे त्याप्रमाणे तुम्ही हे जग पाहत आहात. पण माझी अवस्था अगदी अनादी आहे तशी म्हणजे सामान्य अशी आहे. व्यक्ती असणे म्हणजे माझ्या दृष्टीने झोपी जाणेच होय. व्यक्ती असणे म्हणजे माझ्या दृष्टीने झोपी जाणेच होय. यावर साधक विचारतो, आपणास हे कसे लाभले? यावर महाराज म्हणाले, फक्त गुरुवचनाचे पालन. तसा गुरूंचा प्रत्यक्ष सहवास मला जास्त मिळाला नाही. केवळ 3-1 वर्ष असे म्हणा. त्यांनी मला आपल्यातच राहायला सांगितले. प्रथम ते तू सध्या स्वतःला समजतोस ते तू मुळेच नाहीस हे नीट समजावून घे आणि नंतर त्या सर्वांना कठोरपणे नकार दे. मग जे उरेल त्यातच मौनपणे राहा, असे ते मला म्हणाले. आता तुम्ही माझ्या संगतीत नाही आहात, तर माझ्या गुरुच्या संगतीत आहात हे लक्षात ठेवा. माझ्या संगतीत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, सामान्य माणसांना चिंता, धोके, भीती, असुरक्षा अशा काळज्या असतात. पण ज्ञानी हा शांत असतो. तो जाणतो की सर्व काही जसे घडायचे तसेच घडत आहे. त्यामुळे काय घडले याला तो महत्वच देत नाही. त्याला पूर्णतः माहित आहे की वस्तुमात्रांच्या मर्मस्थानी केवळ शांती आणि निवांतपणाच आहे. एका साधकाने विचारले, तुम्ही म्हणता तुम्ही जसे आहात तसे स्वतःला जाणा. याचा काय अर्थ असावा बरे? महाराज म्हणाले, आपण आहो हा काही विचार नाही. हे तुम्हाला पटले का की आपण आहो किंवा आपले असणेपण हा काही विचार नाही? या क्षणी तुम्हाला काय वाटते? यावर चिंतन मनन करून आपण आहो किंवा आपण अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणातच आहो हे चिंतन मनन करून ठरविता येते का? की आपण हा विचार आहे की विचार नाही असे? साधक यावर विचारतो, महाराज तुम्ही म्हणता तशा अमर्याद आणि शाश्वत स्वला मी कसे जाणावे? महाराज म्हणतात, जो स्व तुम्हाला जाणायचा आहे तो स्व तुमच्याशिवाय दुसरा कुणी आहे काय? म्हणजे एक स्व जो जाणणारा आहे आणि दुसरा स्व जो जाणायचा आहे असे काहीतरी आहे का? म्हणजे असे 2 स्व आहेत की काय? प्रथम अशा चुकीच्या कल्पना टाकून द्या आणि मग गौरवमय स्वचा
अनुभव घ्या. तुमच्या स्वरूप ज्ञानाला तुम्हीच स्वतःविषयीच्या चुकीच्या कल्पना करून करून अडथळा आणला आहे हे लक्षात घ्या. लक्षात कोण घेतो असा प्रश्न विचारू नका. लक्ष म्हणजे लक्ष. तेथे कुणी लक्षी नसतो. केवळ लक्षच असते. तेच असा. साधक यावेळी विचारतो, मी विचारापासून मोकळा कसा होऊ? महाराज म्हणाले, मन म्हणजे विचार, विचार म्हणजे स्मृती, स्मृती म्हणजे शब्द. हे तुमच्यापासून स्वतंत्र, वेगळे, तुमच्याशिवाय आहेत काय? याचा खोलवर विचार करा. तुमची नेहमीची जाणीव म्हणजे दूषित जाणीव, जिला तुम्ही मी अमुक-नमुक म्हणून ओळखता, ती केवळ तुमच्याविषयी तुम्ही केलेल्या कल्पनांची, अपेक्षांची, इच्छांची, भयांची, हवे नको अशी आवड-निवड अशा भरवणीने भरलेली आहे. इथे श्री निसर्गदत्त महाराज आकाशातील ढगांचा दृष्टांत देतात. असंख्य आर्द्रतेचे कण यांनी जे लबालब भरलेले आहेत आणि आकाशात त्या आर्द्रतेच्या वजनाने ते लोंबकळलेले दिसत आहेत. यामध्ये ढग हा केवळ एक शब्द आहे आणि वस्तुत आहेत सगळे पाणी म्हणून आर्द्र कण. म्हणजेच काय? ढग ही आपली अमुक-तमुक अशी नेहमीची जाणीवेत म्हणजे दूषित जाणीवेत. जे काही इच्छा, आकांक्षा, भीती ते सर्व आर्द्रतेच्या रूपात असणारे पाणी. आता असा विचार करा की विचारापासून मोकळा होऊ पाहणारा कुठून आला? तो बाहेरून तर नक्कीच आला नाही. म्हणजे विचाराचाच एक भाग इतर विचारापासून स्वतःला मोकळा करू म्हणतो. हे समजताच मोकळा होऊ इच्छिणारा कुणी नाही, तो पण एक विचारच आहे. इकडेच सतत लक्ष ठेवा. या अशा लक्ष ठेवण्याचे महत्त्व कळले, की त्या महत्त्व कळण्यालाच आपण समज असे म्हणू शकतो. भाग 378. महाराज एका विदेशी साधकाला म्हणतात, तुमचे काही प्रश्न असतील तर ते बिनधास्त विचारा. किंवा ते तुम्ही प्रश्न विचारलेच पाहिजे असेही नाही. केवळ इथे माझ्याजवळ स्वस्थ बसलात तरी चालेल. आमच्या दृष्टीने असणे म्हणजे केवळ असणे हेच खूप महत्वाचे आहे. आमच्याकडे म्हणजे इथे भारतात काही काही लोक याला खुशाल आळशात खुशाल आळसात वेळ घालवणे म्हणजे फुकट वेळ घालवणे असे म्हणतात. या अशा वेळ घालवण्यात पुढे काय याचा आम्ही अजिबात विचार करत नाही. पण अशा केवळ बसण्यात म्हणजे आळशीपणाने बसण्यात जी सूक्ष्मता येते त्याचा उद्देश आता आपण आपल्याविषयीचे सत्य जाणून घेण्यास लायक होत आहोत असा अर्थ होतो. पण अशा प्रकारे स्वस्थ होण्याकरता अस्वस्थ मात्र होऊ नका. आपोआप होऊ द्या. फक्त असणेपणाकडेच लक्ष ठेवा. म्हणजे लक्षी म्हणजेच लक्ष देणारे नका राहू, तर लक्षच असा. हे जमत नाही म्हणून म्हणू नका. हे जमत नाही बुवा असे म्हणू नका किंवा असेही म्हणू नका, की हां, मी आहे, ठेवले लक्ष. हां, मग आता पुढे काय? असे पण विचारू नका. असे विचारणे हे दर्शविते, की तुम्हाला लक्ष देणे अजून समजून घ्यावे लागेल. कारण फक्त लक्षच असेल तर पुढे काय होईल असा प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणजे तुमचे लक्ष पुढे काय इकडेच आहे, मुद्द्याकडे नाही. त्याच्या मागे-पुढे काहीच नसते. कारण लक्ष ही कालातीत अवस्था आहे. आपण जसे आहोत तसेच आहोत. म्हणजेच असणेपणात आहोत. त्यामुळे असणेपणात जो आपल्याकडे नित्यप्राप्त आहे, हा असणेपणा आपल्याकडे नित्यप्राप्त आहे. त्याचे महत्त्व ओळखा. त्याचे महत्त्व ओळखा. हे जणू तुमच्या जवळचे भिक्षापात्र आहे. ते सोन्याचे आहे. पण तुमच्या त्यातील सोन्याकडे अजिबात लक्ष नाही. तुम्ही ते भीक मागण्याचे साधे, कंटाळवाणे, मलिन
असे भिकाऱ्याजवळ असते तसे एक भिक्षा पात्र समजले आहात आणि दारोदार भीक मागत आहात. तुम्हाला आपण आहो किंवा आपण आहे याचे आंतरिक मोल कळले नाही. त्याचाच परिणाम म्हणजे तुम्ही इच्छा व भीती ग्रस्त झालेले आहात. पण केवळ इच्छापूर्तीची वखवकी आणि भीतीच्या दडपणाखाली घाबरलेली असे तुम्ही आहात. म्हणून तुम्ही स्वतः जे स्वतःला समजता ते तुम्ही नाही याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. स्वतः काय ते शोधा म्हणजे तुमची खरी चव काय ते तुम्हाला कळेल. या आपण नसलेल्या इतर चवी घालविल्याशिवाय तुम्हाला तुमची खरी चव कळणार नाही. याचीच खरी चौकशी करा. म्हणजे चौकशी. श्री निसर्गदत्त महाराजांचा हा चौकशी हा एक फार आवडता शब्द आहे. इथे नव्याचा काही शोध लागत नाही. स्वतःचाच शोध, स्वतःचीच ओळख हा नव्याने करून घ्यावे लागतो. स्वतःची ओळख आणि स्वतः नव्याने करून घ्यावा लागतो. बस इतकेच असते. सध्या तुमचे स्वरूप अस्पष्टपणे दिसते. ते कुठेच गेले नाही, तिथेच आहे. फक्तच थोडे अस्पष्ट झाले आहे. फक्त मला समजत नाही असे धुके जे आहेत ते दूर करा. याकरता गुरुवचनाला चिटकून राहा. किंबहुना तेच असा. इथे शब्द ज्ञानाची व्यर्थता ओळखा आणि मौन व्हा. रोज याकरता पुरेशा प्रमाणात वेळ द्या. कळकळ आणि चिकाटी असेल तर अपयश येणारच नाही. सजातीयाकडे सहजपणे जाता येते. हे सूत्र लक्षात ठेवा. व्यक्तिभावाचा खूपच अतिरेक झाला आहे हे ओळखा. आपण म्हणजे स्मृतीचे, सवयीचे, संस्काराचे, पूर्वधारणेचे, हट्टाचे, आग्रहाचे एक विलक्षण गाठोडे आहोत. वस्तुतः आपणच गाठोडे. आपण वेगळे आणि गाठोडे वेगळे असे नाही. पण इथे आपण भासमान मी आणला, जो स्वतः गाठोड्याचा एक भाग असून सुद्धा गाठोड्यापासून स्वतःला भिन्न व वेगळा व स्वतंत्र, सत्तावान आणि सातत्य आणि सतत्व असणारा समजू लागला. व याच भासात मी ने स्वतःला स्थिर, सत्य, सातत्यपूर्ण आहोत असे समजून व्यर्थच सुखदुःख, हर्ष, विषाद, ताणतणाव तुमच्या पदरात टाकलेले आहेत. स्फटिक स्वच्छ पांढरा शुभ्र असतो, पण कोळशाने भरलेल्या घमेल्यात किंवा टोपलीत तो जर ठेवला तर तो काळाकुट्ट दिसतो. तो तसा असत नाही, पण फक्त दिसतो. पण एकदा का अशी ज्ञानदृष्टी आली की मग मात्र सगळे संशय दूर होतात, नष्ट होतात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की अनावश्यक गोष्टीला सतत विरोध करणे आणि ते नाकारणे ज्यामुळे शक्य होते त्या आपल्या मूळच्या खुदरपणाने असणाऱ्याकडे लक्ष देऊन असा. यातच तुम्हाला सर्व प्रकारचे आशीर्वाद प्राप्त होतील.